श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। येत्या 8 मे म्हणजेच गुरुवारी आली आहे मोहिनी एकादशी। शास्त्रानुसार मोहिनी एकादशीचं व्रत श्रेष्ठ मानलं जातं। या दिवशी भगवान विष्णूंनी मोहिनीचं रूप धारण करून राक्षसांचा वध केल्याचं सांगितलं जातं। मोहिनी एकादशी व्रत केल्याने व्यक्तीची सर्व पापं धुतली जातात आणि व्यक्तीला शत्रूवर विजय प्राप्त करता येतो। एवढंच नाही तर एकादशी व्रत केल्याने कुटुंबात सुख शांती कायम राहते आणि व्यक्तीला धन ऐश्वर्य आणि बुद्धीची प्राप्ती होते। तसेच एकादशी केल्याने आरोग्य निरोगी राहतं आणि व्यक्तीची सर्व दुःख दूर होतात, सर्व पापांपासून मुक्ती मिळते। वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशीची सुरुवात ही 7 मे रोजी सकाळी 10:19 सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 मे रोजी दुपारी 12:29 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार मोहिनी एकादशीचं व्रत हे 8 मे रोजी म्हणजेच गुरुवारी ठेवलं जाणार आहे। पद्मपुराणानुसार त्रेतायुगात भगवान रामाने महर्षी वशिष्ठांच्या सांगण्यावरून हा उपवास केला होता। असं म्हणतात की हा उपवास सर्व प्रकारच्या दुःखापासून मुक्ती देणारा आणि सर्व पापांपासून मुक्ती करणारा सर्वोत्तम उपवास आहे। धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच मोहिनी एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण फक्त सकाळीच इथे लावा असा एक दिवा। हा दिवा लावल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही, पण सर्व वाईट कर्म पापांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे। आपल्या कुटुंबाची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे। तर हा दिवा कसा लावायचा आहे, कधी लावायचा आहे, कोणत्या वेळेस लावायचा आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्की लिहा। हिंदू धर्मानुसार आपण जेव्हा देवांची पूजा करतो तेव्हा दिवा नक्की लावतो, कारण दिवा हा ज्ञानाचा आणि प्रकाशाचं प्रतीक आहे। पूजेमध्ये दिव्याला विशेष महत्त्व आहे। ज्योतिषशास्त्रानुसार दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करणारे साधन मानले गेले आहे। देवासमोर दिवा लावल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि ती तिथे स्थिर होते। तसेच दिवा शुभ आणि मंगल कार्याचे प्रतीक आहे। दिव्याच्या प्रकाशाने वातावरण प्रसन्न आणि आनंदी होते। तसेच देवांसमोर दिवा लावल्याने देव प्रसन्न होतात आणि त्यांची कृपा प्राप्त होते। दिव्याचा प्रकाश देवाला आकर्षित करतो। तसेच दिव्याच्या प्रकाशाने वातावरण शुद्ध होते आणि सकारात्मक ऊर्जा संचारते। आणि म्हणूनच आपल्याला मोहिनी एकादशीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं असं म्हटलं जातं। आपण ब्रह्ममुहूर्तावर जी पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असते। त्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून गंगाजल टाकून स्नान करायची आणि त्यानंतर स्वच्छ वस्त्रही परिधान करायचे। जर शक्य असेल तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा। आणि सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही पूजा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते। त्यानंतर आपल्याला मोहिनी एकादशीचं व्रत ठेवण्याचा संकल्प हा करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधीपूर्वक पूजाही करून घ्यायची। श्री हरी विष्णूंना प्रिय असणारी पिवळी फुलं, पिवळी फळं अर्पण करून घ्यायचे, चंदन अर्पण करून घ्यायचं आहे। तसेच आपल्याला एक तुळशीचं पत्र आवर्जून श्री हरी विष्णूंना अर्पण करायचे। हे तुळशीचं पत्र अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची। असं केल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते। त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा विधिवत पूजाही करून घ्यायची। तसेच तुळशी मातेची सुद्धा आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे। तसेच मोहिनी एकादशीच्या व्रत कथेचं पठण किंवा श्रवण सुद्धा करायचे। आता ह्या उपायाकरता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे। तुम्ही दिवा कोणताही घेऊ शकता, तुम्ही मातीची पंती घेऊ शकता, रोजच्या देवपूजेमध्ये जो दिवा वापरतात तो घेतला तरीही चालणार आहे, किंवा तुम्ही कणकेपासून दिवा तयार केला तर अतिशय उत्तम आहे, कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा हा कणकेपासून मानला जातो।
म्हणून आपल्याला काय करायचं, कणिक मळायचं, मळताना त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि त्यापासून एक दिवा हा तयार करून घ्यायचा आणि या दिव्यामध्ये आपल्याला 9 वातींची एक वात करायची, म्हणजे 9 लांब वाती आपल्याला घ्यायची आणि त्यांना एकत्र करून त्याची एक वात ही तयार करून घ्यायची आहे। तसेच या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे, कारण हा उपाय आपण इच्छापूर्ती करता, लक्ष्मी प्राप्ती करता करत आहे आणि या उपायामध्ये जर आपण तूप वापरलं तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते। पण आता काही कारणास्तव नसेल तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल तुम्ही वापरता ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद ही टाकायची आहे। आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर हळद आणि कुंकूने एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे। त्या स्वास्तिकवर आपल्याला मूठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला हा जो दिवा आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायची। आता ही प्लेट आपल्याला उचलायची आणि आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी समोर ठेवायची आहे। आता ह्या दिव्याला आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, एक फूल अर्पण करून घ्यायचं आणि देवघरामध्ये बसूनच आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत। आपल्याला एक वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं, त्याचबरोबर एक वेळा आपल्याला श्रीहरी स्तोत्राचं पठण करायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठणसुद्धा करायचं। आता तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या, हात जोडून बसा, तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे। ह्या तिन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत। ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात। हा उपाय आपण सकाळी जेव्हा देवपूजा करणार आहे तेव्हाच करायचा आहे। देवघरामध्ये एक दिवा आपण देवांसमोर प्रज्वलित करायचं, त्याचबरोबर हा एक अजून दिवा जो आहे तो आपल्याला तयार करून श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी समोर प्रज्वलित करून ठेवायचा आहे। आता हा जो दिवा आपण प्रज्वलित केलाय त्यामध्ये तुम्हाला तेल किंवा तूप एवढं टाकायचे जेणेकरून संपूर्ण दिवसभर हा दिवा जो आहे तो प्रज्वलित राहील। काही कारणास्तव दिवा शांत झाला तर मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या शंका कुशंका येऊन देऊ नका, पुन्हा त्यामध्ये तेल तूप टाका आणि तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करून ठेवायचा आहे। त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे श्री हरी विष्णू माता लक्ष्मीला स्मरण करायचं। आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहे, दारिद्र्य ते दूर करण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थना ही करायची आहे। आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, हा दिवा जो आहे त्यामध्ये असणाऱ्या ज्या वाती ते आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचे। आता हा दिवा तुम्ही कणकेपासून तयार केला असेल तर हा दिवा, त्याचबरोबर ह्या दिव्याखाली जे आपण तांदूळ ठेवलेले आहेत ते आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचे, जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक हे धान्य खातील। हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं आणि हे दान केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात। अतिशय चमत्कारिक असा हा उपाय केल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही, पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे। आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। श्री स्वामी समर्थ।